नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर आता रात्रीच्या 10:58 म्हणजे 11 वाजत आल्यात आणि उद्या आम्हाला जायचं आहे साताऱ्याच्या पुढं, कराडच्या पण पुढे मलकापूर. मलकापूरच का ग? हा काय गा? मलकापूरच म्हणले. मलकापूर पाशी एक गाव आहे, तिथं पूजाची एक मानलेली बहीण आहे. तर म्हणजे कृष्णाच्या बड्डेला आलत्या. कृष्णाच्या नाही, पिहूच्या पटेला. नाही, कृष्णाच्या आलता का? कृष्णाच्या. हां, कृष्णाच्या वाढदिवसाला आल्या होत्या त्या ताई. मी त्या वाढदिवसामध्ये त्यांचं थोडंसं फुटेज पण घेतलं आहे बघा. नवरा बायको गाडीवरून आलते बघा. जवळजवळ त्यांचं गाव 200 किलोमीटर लांब आहे. जवळजवळ ते आणि रोहन पण आलता. 5-6 तास प्रवास करून एवढ्या लांबून उन्हातानाचं कृष्णाच्या वाढदिवसाला. कृष्णाचा वाढदिवस नेमका कुठं कधी असतो? जून सॉरी एप्रिल महिन्यामध्ये 4 तारखेला, म्हणजे नेमकं उन्हाच्या कडाड्यातच आल्या होत्या. तर त्या बऱ्याच दिवसापासून फॉलो करतात आम्हाला आणि पूजाशी वैयक्तिक बोलतात पण, आणि त्यांचं म्हणजे चांगलं संबंध वगैरे जुळलेले आहेत. आणि ते छोटी बहीणच म्हणतात पूजाला, आणि खूप दिवसापासून आम्हाला बोलवतात ते तिकडं. तर म्हणलं ठीक आहे, चला जाऊन यावं आणि एक शूटिंग पण करावं. पण सध्या चॅनलचे प्रॉब्लेम्स असल्यामुळं मी सध्या टाळाटाळ करत होतो बऱ्याच दिवस झालं, कारण थोडे पैशाचे प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळं. पण तरी त्या ताई काय म्हटल्या माहिती आहे का? त्या म्हणल्या मी तुम्हाला डिझेलला पैसे देते, यायचा जायचा खर्च देते, आणि अशा अशा गोष्टी बोलल्या. मग ते मलाच हर्ट झालं थोडंसं. म्हणलं यार, एवढ्या आवर्जून बोलवतात, त्या पण आपल्या घरी आल्या होत्या, तर जाऊन यावं. असं पण आम्ही तिकडे नेहमी जाता असताना कोकणाकडे व्हिडिओज वगैरे बनवतो, गाणे वगैरे शूट करतो. तर म्हटलं चला, इथं जवळ तरी आहे, तर उद्या तिकडे जाणार आहे. इथं आणि मी मध्यंतरी विषय काढला होता बघा, मागच्या 4-8 दिवसाखाली गाडी विकायचा. तर विषय काय झाला, त्या व्हिडिओच्या नंतर मला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. खूप लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट केले की दादा असं नका करू, तुम्ही व्हिडिओज बनवा छान छान, आम्ही सपोर्ट करू, असं हारून जाऊ नका. मी मागं पण एक व्हिडिओ बनवला होता, आणि कोणीतरी अशा कमेंट्स केल्या की तुम्हाला काय पैसे हवे आहेत का वगैरे. तर मी त्यांना बोललो की नको, आम्हाला पैसे, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजेत. आणि जसं की चांगले कमेंट्स करणारे तुमच्यासारखे प्रेमळ लोक आहेत, तसे वाईट करणारे सुद्धा काय जळके असतील किंवा काय आपले वाईट चितणारे किंवा काय ते टोमणे मारणारे लोक असतील, त्यांनी पण कमेंट्स केल्या. पण मी नाही, आता मी जे घाण कमेंट करते किंवा वाईट कमेंट बोलते त्यांच्याकडे नाही लक्ष देत. जे चांगलं बोलते मी त्यांच्याच कमेंट इकडं तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार. तर गाडीचा विषय विकायचा घरच्यांना माहीत झाला, तर आई म्हणत होते की मंगळसूत्र विका, कानातल्या विका, आईचं पण सोनं दागिने विका. पण मी काय त्या गोष्टी केलेल्या नाहीत. तर ह्या महिन्यामध्ये मी असं ठरवलं की रात्रंदिवस काम करायचं आणि विकाविकीची गोष्ट किंवा पाळे आपल्यावरती येऊच द्यायची नाही. त्याच्यामुळं हे बघा, आत्ता सध्या मी शूटच करत होतो. आज दिवसभर शूट करत होतो आणि उद्या पण आम्हाला शूटच करायचं आहे. आणि मी रात्रीचे व्हिडिओ बनवते. मी त्या दिवशी पण एक प्रँक व्हिडिओ रात्रीचाच बनवता 12 वाजता बघा, आणि आत्ता पण 11 वाजले. तर आज दिवसभर शूट करून सुद्धा म्हणलं उद्याच्या ब्लॉगसाठी, हां, उद्याच्या ब्लॉगसाठी काय नाही, त्याच्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ बनवतो आहे. तर विषय व्हिडिओचा आत्ता खरा मी तुम्हाला सांगतो. तर आपले जे राधाताई आहेत बघा, राधाताई तुम्ही ओळखत असाल, राधाताई आपल्याकडे इथं आल्या होत्या. रक्षाबंधनला कशाला आल्या होत्या? तुमच्या बड्डेला आलत्या. बड्डेला पण आल्या मागच्या होत्या. हातात मागच्या बड्डेला आल्या होत्या मागच्या बड्डेला आलत्या. आणि आम्ही पण त्यांच्या घरी गेलतो. त्यांच्या तर बड्डेलाच गेलो होतो. तर त्यांना पण मी बहीणच मानतो. आणि आपले जे निलेश दादा जे आहेत, आटपाडीचे निलेश दादा, तर ते पण त्यांना बहीणच वगैरे मानतात. आणि ते कधीमध्ये त्यांच्याकडे जातात, आमच्याकडे यायला लास्ट देतात. त्या दिवशी आल्या होत्या आप्पाला बघायला, तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, आप्पाला बघायला आल्या होत्या. आणि त्यांची एवढी गरीब परिस्थिती आहे ना, म्हणजे सांगताना वाईट वाटतं. तर एवढी गरीब परिस्थिती असताना त्यांनी आप्पाला 500 रुपये खाण्यासाठी, म्हणजे एक आजारी माणूस असल्या आपण देतो 10-5 रुपये, तसं त्यांनी दिलं होतं पैसे. ते म्हणजे मला, मी त्यांचे पैसे माघारी देऊन टाकले.
नको म्हणलं, राधाताई तुम्ही इतक्या लांब आलाय तेच खूप मोठं तर झालं. राधाताई म्हणले असं का केले पांडुदादानी. हां. म्हणलं आल्यावर विचारा पांडुदादाला. आणि आणि आता गाडीचा व्हिडिओ त्यांनी बघितला, तर त्यांनी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांनी पूजाला मेसेज केला. काय केला माहिती आहे का, की पांडुदादाला म्हणावं गाडी विकू नका, आम्ही सपोर्ट करू, आणि तुम्हाला पैशाची गरज लागली तर मी तुम्हाला देते, माझ्याकडे आहेत पैसे 10,000 रुपये, मग तुम्हाला जेव्हा द्यायच्या तेव्हा द्या माघारी. ते इथं काम करतात कुठंतरी हॉटेलमध्ये, हा हॉटेलमध्येच करतात. हॉटेलमध्ये काहीतरी भांडे घास, भाकरी भांडी. हां. तर त्याचं काम करून त्यांचं स्वतःचा संसार चालवतात, लेकराबाळांचं इथं राहणं खाणं पिणं, आणि एवढ्यातनं पण मला म्हणतात माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, मी तुम्हाला देते, तुम्हाला ती पण पेमेंट होणार आहे आता म्हणले. ते दाखव, मेसेज दाखव की, ऐकव की मेसेज ऐकवतो तुम्हाला. मी ह्यांना दाखवलं. तिने मला दाखवलं बरं काय, आता मेसेज मला ऐकवतो. रेंज प्रॉब्लेम आहे इथं थोडासा, आणि माझ्या फोन मध्ये बॅलन्स नाही. रेंज तिथे. खरंच तुम्ही गाडी विकणार आहे का? पांडू दादाला विचारा, गरज लागली तर 10,000 रुपये देते म्हणा मी. हा बघा विचारून, लागत असले तर 10,000 रुपये देते म्हणावं. सांगा त्यांना करेल म्हणून, थोडंफार देईन म्हणा, परत कधी आल्यावर तुमच्याकडे जावं येतं तेव्हा द्या म्हणावं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला आणि राधाताईंना थँक्यू म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा, की तुम्ही म्हणजे अपेक्षा घरच्यांकडनं होती, पण तुम्ही मला विचारलं त्याबद्दल थँक्यू, पण मला तुमचे पैसे नको म्हणलं, फक्त असंच येत जावा कधीमध्ये, उलटं तुम्हालाच काय लागलं तर सांगा, काय हेल्प लागली काय वगैरे, ह्या गोष्टी बोललो त्यांना. पण एक कुठंतरी मला असं वाटलं की यार किती आपुलकीची माणसं येतात, म्हणजे माणूस एखाद्याकडे किती भरमसाठ पैसा असेल किंवा श्रीमंत असेल, पण देण्याची ऐपत पाहिजे त्याची. ह्यांच्याकडे गरिबी आहे पण ही स्वाभिमानी आहेत, आणि त्यांनी गरिबाची जी जाण असते का ते अशा लोकांना असते, आपल्यासारख्या गरीब लोकांना. मोठ्यांना गरिबाची जाण नसते. जो शून्यातून वर जातो ना त्याला जाण असते. त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं, छान वाटलं, पण अपेक्षा होती घरच्यांकडनं, विचारलं मला बाहेरच्यांनी, पण ठीक आहे. त्यांना इथून पुढे मी कधी कुठं मदत लागली काय झालं तर मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा आहे. माझं चॅनल आज गेलं म्हणून काय झालं, आज ना उद्या येईलच, आणि नाही आला तरी माझ्यामध्ये एवढी कला आहे, ताकद आहे की मी ते चॅनल पुन्हा 6 महिन्यामध्ये आहे असे उभा करू शकतो. जेवढं मला पेमेंट येत होतं पहिलं तेवढं मी 3, 4 ते 6 महिन्यामध्ये आणू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांची साथ द्या, मला सपोर्ट करा. आता 19 जुलैला कृष्णाच्या आणि ते दुसरा जो चॅनल आहे त्याचे रिझल्ट येणार आहे, तर जर पॉझिटिव्ह आले तर चांगलीच गोष्ट आहे, निगेटिव्ह आली तरी काय हरकत नाही आहे. चॅनल गेला म्हणून आपल्यातली कला काय कुठं जात नाही आहे. आणि उद्या आम्ही आता जाणार आहे तिकडं, तर उद्याचे पण ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका. त्या ताईंचे काय नाव आहे त्यांचं, उषा ताई ना, ही जास्त बोलत असते म्हणून मला ते आता पण आमचा व्हिडिओ कॉल चालू होता. हां, म्हणजे कसं आहे, हिला असं माहेरचे ते वगैरे म्हणजे तिकडे यायचंय ना, हां, म्हणजे काल जायचं होतं, आज जायचं होतं, आज जायचं सकाळी होतं जायचं पण आज होतं. थोडंसं प्रॉब्लेम वाट बघत बसले. मागच्या वेळेस पण जायचं होतं, वाट बघत बसले. मग आता नक्कीच येते म्हणले, ह्यांच्या आता मागं उद्या लागले. 100% जायचंय, पण शूटिंग करत रोहन शाळेत पण जायला म्हणले, माव यायची, मी नाही त्यांचा जाणार मुलगा शाळेत. माव येणार आहे बारामतीची, त्यामुळे शाळेत जायला नको. हां, तर उद्या म्हणलं शाळेत लावा तोपर्यंत. पिहूला घेऊन जाऊ, कृष्णाला नको का नाही? कृष्णाला बी यायचंय, बोलला, म्हणलं माऊ मी येतो सकाळ, आता झोपतो लवकर, आणि येतो. माऊने घड्याळ आणले, ती बालाजीला गेले होते ना, मग बालाजीवर येताना घड्याळ घेऊन आले. तर चला मित्रांनो, उद्याच्या
उद्या परवा 2 दिवसाचे ब्लॉग्स तुम्ही मिस करू नका. बघा नक्की आता नक्की कोणाकडे जाणार आहे, काय आहे तिथे वगैरे, आणि शूटिंग पण करणार आहे माझ्याबरोबर. मी, पूजा, अक्षय, पवन आणि आप्पा, आपला म्हातारा आप्पा. आम्ही असे 5 जण जाणार आहे. कृष्णा पिऊ पण असणार आहे. तर चला, थँक्यू, बाय बाय, धन्यवाद, गुड नाईट. जेवण करायचं, अजून जेवण नाही केलं. मी जेवण केले, तुम्हाला तुम्ही नाही दाखवते. हे केले. बघा, इथं लाईट्स लावली. हे बघा, इथं कॅमेराचं हे ठेवलं. हे बघा, इथं कॅमेरा ठेवला आहे. इथं बॅटरी चार्जिंगला लावल्या. तर शूटिंग करत होतो, शूटिंग संपलं. आणि आता सकाळ सकाळ आम्हाला 5-6 वाजता निघायचं इथून. तर आम्हाला 5लाच उठावं लागेल, 4:30-5ला. आता 11 वाजले. तर जेवस्तोर खाऊस्तोर झोपूस्तोर 12 वाजता. तर चला, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.